नमस्कार. हळद रुसली कुंकू हसलं ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे इथे बाळजाबाईच्या विरोधात अख्खे गावभर पुरावे असे पसरले. हे पाहिल्यानंतर खरं तर खूप आनंद या विरोधकांना होताना आपण पाहू शकतो. त्यात पण हे कोणी केले हे तर कोणालाही माहीत नाही. त्याच्यामुळे आता प्रश्नचिन्ह उभं राहिले की हे सगळं करणारा व्यक्ती कोण. आता पूजा म्हणते आपण केलेलं नाही, तुम्ही केलेलं नाही, मग केलं कोणी हे सगळं. आणि काल रात्री तर सगळं काही जाळून टाकलं कृष्णाने. मग हे कसं घडलं हा जो प्रश्न आहे त्याच्यावरती आता विचार विनिमय चालला आहे. दुसरीकडे आपली कृष्णा पण त्याच गोष्टीच्या विचारात आहे की काल रात्री एकूण एक पुरावा जाळला, तर सकाळी उठून ते पुरावे गावभर पसरले, तर पसरले कसे. मग याचा अर्थ आपण ते जाळण्या अगोदरच तो पुरावा कोणतरी मिळवला. कसा मिळवला हा जो प्रश्न आहे हा यांच्यासमोर पण उभाच आहे. तर खरं तर आता ह्या प्रश्नाचं उत्तर एकच व्यक्ती देणार, तो म्हणजे स्वतः जयवंत. जयवंतने हे सगळं केलेलं आहे. सगळ्यांसमोर त्यांनी कबुली दिली, हे सगळे पुरावे मी मिळवले आणि ते गावभर पसरवले. इतका अभिमानाने सगळ्यांना सांगत असतो ना की तुम्ही मला फार हलक्यात घेतलं होतं, हलकं समजलं होतं, मी हे सगळं करून दाखवलं. आता कळलं ना जयवंत काय चीज आहे. हे ऐकल्यानंतर सगळेजण त्याच्याकडे पाहू लागतात. हे सगळं तू पण नेमकं केलं कसं. तर तो म्हणू लागतो की मला माहिती होतं हे पुरावे एक तर तिजोरीत किंवा तिजोरी असणाऱ्या खोलीतच असेल. आणि मी विचार करत होतो काय करावं. तिजोरी तर फोडायची नाही, मग कसं कसं मिळवणार आपण. तर मी त्या खोलीत गेल्यानंतर विचार करत होतो की तिजोरीत जर ठेवायचं असतं तर मग एवढा विचार नसता केला कृष्णाने. मग तिजोरीच्या चाव्या कधी बाळजाबाईकडे जातात, कधी तिच्याकडे येतात. आता विचार पडला आहे तर ह्याच खोलीत कुठेतरी दडवलेलं असेल. त्यातच काकासाहेबांची जी ट्रंक होती त्याच्यामध्ये काकीसाहेबांच्या आठवणी होत्या ना, ती ट्रंक खोलून पाहिली. काही पुरावे, काही फाईल्स, काही गोष्टी मिळाल्या. पण त्यात मला असं महत्त्वाचं काही मिळेच ना. त्यातच माझं लक्ष एका ठिकाणी गेलं जिथे एक पेनड्राईव्ह खोचलेलं होतं. ते पेनड्राईव्ह मला मिळाल्यानंतर मग मी ते माझ्या फोनला कनेक्ट केलं. त्याच्यातल्या सगळ्या फाईल या मी माझ्या मोबाईलमध्ये ट्रान्सफर करून घेतल्या. आणि एवढे पुरावे मिळाले काय सांगू. एवढ्या पुराव्यांमुळे तर बाळजाबाई सहज शक्य आहे जेलमध्ये जाणं, हे माझ्या तेव्हाच लक्षात आलं. मग मी ते पुन्हा ते पेनड्राईव्ह आणि ते पुरावे ज्या जागी होते त्याच जागी ठेवले आणि तिथून निघालो. आता ही जी गोष्ट त्यांनी सांगितली आहे खरं तर खूप छान आहे. याचा आपल्याला खरंच वापर होणार आहे. या गोष्टीचा आनंद सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसत आहे. तर जयवंतची आई मैनावती म्हणते की मला सार्थ अभिमान आहे की माझा मुलगा आहेस तू एवढं सगळं छान काम करून दाखवलेस. तर तो म्हणतो हो ना, बघितलं ना मी कसं काम केलं आहे, एकच नंबर. तर दुसरीकडे आपण पाहतोय आपले कृष्ण आणि दुष्यंत हे दोघंही विचारात हे कोणी केलं, कसं केलं. बाळजाबाई मात्र आता म्हणते कोणी केलं, काय केलं हे माझ्यासाठी आता जास्त महत्त्वाचंच नाही. माझ्यासाठी महत्त्वाची गोष्ट आता ही आहे की मी आता सगळ्या गावासमोर खरं काय, सत्य जे काय आहे ते स्वीकारणं आणि ते स्वीकारून मी सगळ्यांची माफी मागणं, हेच एक त्याच्यावरचं प्रायश्चित्त असू शकतं. पण गावकरी तुम्हाला पोलिसांच्या ताब्यात देऊ शकता ही भीती पण आता बोलून दाखवली कृष्णाने. तर कोण काय करते कोण काय नाही, मला आता त्या गोष्टीची भीतीच राहिलेली नाही. मी सतत याच विचारात राहिले की मला कोणी पकडेल, तर मी भित्रीसारखं काय माझं आयुष्य जगत राहू का. त्यापेक्षा मी कबुली देऊन मन मोकळं होईल आणि समोरच्याचा विश्वास पण जिंकता येईल ना. दुष्यंत आणि कृष्णा ह्या गोष्टीला नाही म्हणत असतात. पण मात्र आता बाळजाबाईने पूर्णपणे निर्णय घेतला आहे की तिला गावासमोर प्रायश्चित्त व्यक्त करायचे, सांगायचे आणि ती करणार. दुष्यंतला आणि कृष्णाला काळजी वाटू लागते बाळजाबाईंची. यातनंच वेगळंच काहीतरी घटना घडली तर हा पण विषय त्यांच्यासमोर आता आहेच. तर दुसरीकडे पाहू शकतो आपण पूजा आणि समर वाट पाहत आहे. खरं तर अजून कसं काही घडलेलं नाही आहे. एवढी मोठी घटना घडली आहे, एवढे पुरावे गावभर पसरले, गावातली एकही व्यक्ती इथे वाद घालायला किंवा काही विचारायला सुद्धा साधा आलेलं नाही आहे. तर आता पूजा म्हणू लागते की काही गोष्टी घडायला वेळ लागतात, पण घडतात इतक्या भारी ना, येतीलच थोड्या वेळात, थोडा धीर धरा. बघा मैनावती आता निरोप पण घेऊन आली. गावातले लोक बाहेर जमा झाले, तिथे सभा भरली आहे.
इथे वाद चालू झाला आहे आणि आता बाळजाबाईची काही खेर नाही, गंमत पाहायला मज्जा येणार आहे असं म्हणत आता ती मैनावती पूजाला आणि समरला बाहेर चला म्हणू लागते. बाहेर येऊन सगळेजण पाहतात तर काय, गावकरी संतप्त. त्यांच्यासमोर आपली कृष्णा बाजू मांडते, सांगते त्यांना की समजून घ्या किंवा असं आपली बाळजाबाई खूप चांगली आहे, तिने कधी कुणाला त्रास नाही दिले. तर सगळेजण आता तिच्या विरोधात बोलत असतात की नाही तिला आता पोलिसांच्या ताब्यात द्यायलाच हवं. तर आता बाळजाबाई तिथे येते आणि म्हणू लागते की मी खूप विचार केला, किती दिवस आणि कुठे मी लपणार आहे, शक्य नाही ना. तर मी ठरवलं आहे तुमच्या सगळ्यांसमोर मी केलेल्या कामांची कबुली द्यायची आणि त्याचं प्रायश्चित्त म्हणून तुम्ही जी काही शिक्षा द्याल ती मला मान्य असेल. आता सगळ्यांना आश्चर्य वाटते की बाळजाबाई नक्की काय सांगतायत. खरं तर बाळजाबाईंनी आत्तापर्यंत केलेले सगळ्या गोष्टी ते सांगायला सुरुवात केलेली असते आणि ती म्हणते की मी सुधारले नव्हते, पण कृष्णाने मला शिक्षा केली होती, गाव झाडायचं, गावाची साफसफाई करायची. तर त्याच्यानंतर मी सुधारण्याऐवजी आणखीनच जास्त चिडत गेले आणि त्या सगळ्या रागाच्या भारामध्ये मग मी कृष्णाला मारण्याचा निर्णय घेतला. तिला मारण्यासाठी माणसं पाठवली आणि माझ्या जीवावर जेव्हा बेतलं त्यावेळेला कृष्ण माझ्यासाठी धावून आली. बस त्या दिवसापासून माझं मनाचं निर्णय झाला ठामपणे की आपण स्वतःला बदलायचं. त्या दिवशी कृष्णामुळे मला उपरती झाली. आता मी जे काही केलं आहे ते तुम्हाला सगळं कबूल केलं आहे. तुम्ही विचार करा, तुम्ही ठरवा काय करायचं आणि काय नाही, आणि मला तुम्ही जी शिक्षा द्याल ती सगळी काही मान्य असेल. दुष्यंत आणि आपली कृष्णा म्हणत असते काय बोलतायत आई तुम्ही, पण ती त्यांनाही सांगते की आता तुम्ही मध्ये पडायचं नाही. गावातले लोक आणि मी, त्यांनी दिलेला न्याय मला चालणार आहे, ते जे सांगतील तसं मी करणार. आता गावकरी म्हणू लागतात की तुमच्याकडचे जे काही पुरावे आहे ना ते आमच्याकडे द्यायचे. म्हणजे कसं, जर तुम्ही पुन्हा कधी काही चुकीचं वागायचं ठरवलं तर आम्हाला ही शाश्वती तर राहील ना की तुमच्या विरोधात आमच्याकडे पुरावे, आम्ही पोलिसांना बोलून तुम्हाला त्यांच्या ताब्यात देऊ शकतो. तर आता गावकऱ्यांनी मोठ्या मनाने बाळजाबाईला माफ केलेला आहे. तर आता दुसरीकडे हेही पाहू शकतो आपण, पूजा आणि हा समर आता दोघंजणं मिळून पुन्हा एकदा कट कारस्थान षडयंत्र रचू लागले. त्यांच्या मनात पुन्हा एकदा तीच गोष्ट फिरू लागली की आपण काय करायचं. आता बाळजाबाईला तर लग्नाला गावकरी तयार झाले. आता काही गुंड पाठवण्यात आलेले आहे बाळजाबाईच्या घरी मारहाण करण्यासाठी. बाळजाबाईचं खरं तर आता पुन्हा एकदा बाळजाबाईवर संकट आले. त्या संकटाला आता कृष्णा, आढळराव, दुष्यंत आणि बाळजाबाई हे कसे सामोरे जाणार एवढ्या मोठ्या संकटाला, ते आपण आता पुढे जाऊन पाहूया. आत्ता घेऊ छोटीशी विश्रांती, पण पुढे येणारा भाग इंटरेस्टिंग असणार आहे, तेव्हा आपण नक्की पहा. आत्ता आपण घेऊ छोटी विश्रांती आणि चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.